आहे पितिंबस्य गौतमस्य ब्राह्मणस्य पचिकमस विहारदानं भातीना सह। आता इथे पितिंबस्य हे काय आहे, या दोन्ही ओळींचा मी तुम्हाला अर्थ सांगते की पचिकम, आता याच्यामध्ये ते दिले पचिकमस्य हे त्यावेळेला तिथलं गाव आहे किंवा निवासस्थान आहे, त्या पचिकम निवासस्थानामधला जो गौतम गोत्र होतं, त्या गौतम गोत्रामधला जो ब्राह्मण आहे, ब्राह्मण त्याचं नाव होतं पितिंब, तर ह्याने आपल्या भावासह हे विहार जे आहे ते दान केलेलं आहे, असा ह्या शिलालेखाचा परिपूर्ण असा अर्थ होतो। आणि इथे जर ग्रामॅटिकली जर दाखवायचं केलं होतं म्हणजे त्या काळात सुद्धा ते लोक पितिंबस, त्याच्यानंतर पचिकमस, तर याला जर स हा प्रत्यय लावलेला आहे, हे षष्ठी प्रत्यय म्हणजे संबंध दर्शवित आहे, तर तेव्हा सुद्धा ते प्रॉपर ग्रामॅटिकली म्हणजे व्याकरणाचा आधार देत किती सुंदर पद्धतीने ती लिपी त्यांनी इकडे कोरलेली आहे आणि त्या भाषा म्हणजे पूर्णपणे ती ओळख जी आहे ती आपल्याला इथे समजते। म्हणजे थोडक्यात इथे सांगायचं काय, आणि इथे ब्राह्मण हा शब्द आपण दोन अर्थाने घेऊ शकतो। ब्राह्मण म्हणजे एक ब्राह्मण असू शकतं किंवा त्या काळामध्ये जे पंडित म्हणजे काय, जे ज्ञानी व्यक्ती होते, विद्वान लोक होते, ह्या विद्वान लोकांना सुद्धा ब्राह्मण म्हटलं जात होतं। तर खरं बघायला गेलं तर बुद्ध संस्कृतीमध्ये आपण जर बघू तर ब्राह्मण इथे आपण एक विद्वान म्हणूनच घेऊया की विद्वान लोकांनाच धर्माचा नॉलेज असायचं, ज्ञान असायचं, विद्वान लोकच बुद्ध धर्म काय आहे याचा अभ्यास करून आणि मग ते पुढे जात होते आणि त्यांनाच त्याचा मर्म समजत होतं आणि म्हणून त्या मर्म समजल्यामुळे ते कुठे दान करायचं आहे, काय दान करायचं हे त्यांना ते समजत होतं आणि त्या अनुषंगानेच आपण इथे बघू शकतो की पचिकम येथील निवासी गौतम गोत्रातील ब्राह्मण पितिंब याचे भावासह विहाराचे दान, हा पूर्ण असा शिलालेख आहे। याच्यातून आपल्याला त्या काळातला सामाजिक परिस्थिती पण समजते आणि त्या काळामध्ये दान करण्यासाठी आपले लोक कसे पुढे येत होते हे सुद्धा आपल्याला याच्यातून म्हणजे आर्थिक व्यवहार सुद्धा समजतो। कोंडिवटे बुद्धलेणी मुंबई। कोंडिवटे बुद्धलेणी या लेणीचा खरा इतिहास अनेकदा चुकीचा सांगितला जातो। काही लोक त्यांना हिंदू गुफा किंवा पांडवकालीन मानतात, पण सरकारी व पुरातत्व विभागाच्या नोंदीनुसार या पूर्णपणे बौद्धकालीन लेण्या आहेत। त्याचे पुरावे पुरातन खात्याकडे उपलब्ध आहेत। कोंडिवटे बुद्धलेणीचे खरे नाव काय? मूळ नाव कोंडिवटे लेणी। महाकाली नाव नंतर पडले कारण टेकडीच्या पायथ्याशी महाकाली देवीचे मंदिर होते। लेण्या मात्र बौद्ध धम्माशीच संबंधित आहेत। स्थान किंवा सरकारी नोंद पत्ता कोंडिवटे बुद्धलेणी, महाकाली गुफा रोड, सुंदरनगर, अंधेरी पूर्व, मुंबई 93। कोंडिवटे बुद्धलेणी मरोळ जोगेश्वरी परिसर काळ्या बेसॉल्ट खडकात कोरलेल्या गेलेल्या अतिशय प्राचीन लेणी आहेत। ही जागा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ASI संरक्षित स्मारक आहे। बुद्धलेणीचा कालखंड पुरातत्व खात्याच्या संशोधनानुसार बांधकाम कालावधी इसवी पूर्व 1 शतक ते इसवी 6 शतक म्हणजे साधारणतः 2000 वर्ष इतका आहे। नोंदीनुसार जुना इतिहास मौर्य काळानंतर ते सातवाहन काळपर्यंतचा इतिहास कोंडिवटे बुद्धलेणीचा प्रारंभिक बौद्ध धम्म प्रसारासाठी आणि बौद्ध मठासाठी वापरला जात होता। कोंडिवटे बुद्धलेण्यामध्ये ध्यानकक्ष, राहण्याच्या खोल्या, प्रार्थना सभागृह, पाण्याची टाकी पाहण्यास मिळतात। भिक्षू येथे ध्यान, शिक्षण, प्रवचन करत असत। एकूण किती लेण्या आहेत? एकूण 19 लेण्या आहेत। त्या 2 गटात विभागलेल्या आहेत। दक्षिण पूर्व गट 15 लेण्या, जुना भाग, भिक्षूंची राहण्याची ठिकाणे, मुख्य चैत्यगृह लेणी क्रमांक 9, उत्तर पश्चिम गट 4 लेण्या, नंतरचा काळ, भोजनगृह व निवास, मुख्य लेणी केव नंबर 9 ही सर्वात महत्त्वाची लेणी आहे। यातमध्ये स्तूप, बुद्ध मूर्ती किंवा बुद्धरूप, बौद्ध शिल्पकला व ही प्रार्थना व धार्मिक विधीसाठी वापरली जात होती। वास्तुकला, आर्किटेक्चर आणि बुद्ध लेण्या काळ्या ज्वालामुखी खडकात कोरल्या साध्या पण आध्यात्मिक रचना अजिंठा एलोरापेक्षा साध्या वास्तुकला, कारण येथे भिक्षू साधे जीवन जगत होते। सरकार व ASI नोंद भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संरक्षणाखाली प्राचीन स्मारक कायदा 1958 अंतर्गत संरक्षित ऐतिहासिक बौद्ध वारसा स्थळ। चुकीच्या समजुती, चुकीची समज आणि सत्य इतिहास थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करत आहे। कोंडिवटे बौद्ध लेणी पांडवांनी बनवली याचा पुरावा नाही।
शिव महाकाली गुंफा आहेत याचाही कोणता पुरावा नाही. कौंडिवटे बुद्ध लेणी हिंदू मंदिर होते याचा काही पुरावा नाही. सत्य हे आहे की बौद्ध धम्म प्रचार करण्याचे मूळ बौद्ध मठ आहे. कौंडिवटे बुद्ध लेणी ही ऐतिहासिक महत्त्व दर्शवते. मुंबई परिसरात बौद्ध धम्माचा मोठा प्रभाव होता. प्राचीन व्यापार मार्गाजवळील धार्मिक केंद्र शहर होण्यापूर्वीच आध्यात्मिक इतिहास आहे. कौंडिवटे किंवा महाकाली लेण्या या 2000 वर्ष जुन्या बौद्ध भिक्षूंच्या मठासाठी बांधलेल्या एकूण 19 लेण्या इसवी पूर्व 1 शतक ते 6 शतक ASS संरक्षित ऐतिहासिक स्मारक आहे. कौंडिवटे बुद्ध लेणी हे ठिकाण अंधेरी पूर्व मुंबई येथे आहे. त्याचं जुनं खरं नाव कोंडिवटे गाव आहे. कौंडिवटे बुद्ध लेणीचा कालखंड इसवी सन 1 शतक ते 6 शतक. या लेणी बौद्ध धर्माच्या हिनयान पंथीयांशी संबंधित आहेत. नंतर काही ठिकाणी महायान प्रभाव दिसतो. या लेणी बौद्ध भिक्षूंनी राहण्यासाठी, ध्यान आणि प्रार्थनेसाठी वापरल्या जात होत्या. त्याची रचना एकूण 19 दगड, काळा बेसॉल्ट, मुख्य प्रकार, विहार, राहण्यासाठी खोल्या, चैत्य आणि प्रार्थना हॉल. महत्त्वाची लेणी, लेणी क्रमांक 9 सर्वात महत्त्वाची. मोठा प्रार्थना हॉल, आज स्तूप आहे, पुढे बुद्ध रूप आहे, आता थोडा खराब झालेला आहे. हे लेणी या ठिकाणचं मुख्य आकर्षण आहे. विशेष वैशिष्ट्य, पाण्याच्या टाक्या, दगडात कोरलेले दरवाजे आणि खिडक्या, साधी पण मजबूत वास्तुकला पाहण्यास मिळते. शैली अशोककालीन गुंफासारखी आहे. महाकाली हे नाव जवळ महाकाली मंदिर होते, त्यामुळे लोकांनी लेणीला महाकाली लेणी म्हणायला सुरुवात केली. बुद्ध लेणीसाठी मानवीय अतिक्रमण खूप गंभीर आहे, कारण बाजूला मनुष्य वस्ती जास्त आहे. ही एकमेव बुद्ध लेणी मनुष्य वस्ती जवळ आहे. अनेक वर्षे झोपडपट्टी आणि स्थानिक लोकांचे अतिक्रमण होते. 2009-2010 मध्ये महापालिकेकडून मोठी कारवाई झाली, परंतु काही भाग अजूनही संवेदनशील आहे. लेणीचे देखभाल पुरातन खाते आणि स्थानिक महानगरपालिका करते. हे ठिकाण मुंबईच्या प्राचीन इतिहासाचा पुरावा आहे. ऐतिहासिक बौद्ध संस्कृतीचा वारसा आहे. 2000 वर्षांपेक्षा जुने आहे. कौंडिवटे लेणी म्हणजे मुंबईतील 2000 वर्षे जुने बौद्ध भिक्षूंचे ध्यान व निवास केंद्र होते. तिचे संवर्धन आणि संरक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.